मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी पत्रकार हनीफ शेख। आज आपण एक सनसनाटी म्हणूयात, एक मुलाखत घेऊया। मुलाखत आपण अशा माणसाची घेणार आहोत की ज्यांनी भाजपमधून अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश घेतला। त्यांना काल तालुका अध्यक्ष पदही भेटलं, मात्र भाजपने केलेलं निलंबन, त्यांना मिळालेलं पद, ह्या सगळ्या गोष्टीची काल मोखाड्यात दिवसभर सोशल मीडियावरून जोरात चर्चा होती, गावात सुद्धा चर्चा होती। त्यांचा प्रवेश, त्यांचं भाजपने केलेलं निलंबन या विषयावरून ह्यांचा मित्रपरिवार असेल, भाजपचे कार्यकर्ते असेल, दिवसभर त्या सगळ्या प्रकरणाची चर्चा होती। म्हणून ही मुलाखत घेणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटलं, मशाल न्यूज नेटवर्क वाटलं, म्हणून आम्ही आज मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत। आपण मुलाखत घेणार आहोत विलास वामन पाटील, ज्यांची कालच राष्ट्रवादी पक्षात अजित पवार गट हे तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे। एका नव्या राजकीय करिअरला त्यांनी सुरुवात केलेली आहे। ते भाजपमध्ये होते, तर काही 2-3 प्रश्न आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। हे बऱ्याच लोकांच्याही मनात ते प्रश्न आहेत की हे असं कसं झालं, अचानक हा कसा बॉम्ब पडला, भाजपने निलंबन कसं केलं, लगेच त्यांचा प्रवेश कसा झाला। तर ह्या संदर्भात आपण थोडंसं आपल्या वाचकांसाठी, लोकांसाठी जे त्यांच्या मनातले प्रश्न आहेत ते आपण विलास पाटील यांना विचारणार आहोत। पाटील साहेब, भाजप सोडून तुम्ही अचानक अजित पवार गटात प्रवेश घेतला, ह्या मागची कारण काय असतील? या मागची कारण तशी 4 महिन्यापूर्वीपासूनची आहे। जिथून पक्ष संघटनेमध्ये जे काही बदल झालेले आणि त्या बदलामध्ये मी स्वतः तालुका अध्यक्षपदासाठी इच्छुक होतो आणि कॅपेबल पण होतो। माझी वर्णी लागावी अशी माझी आणि सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, पण संघटनेमध्ये काही निर्णय झाले, त्याच्यामध्ये तो निर्णय आपल्या बाजूने लागला नाही। तरी पण आपण त्याच्यानंतर सगळे निर्णय मान्य करून आपण संघटनेमध्ये परत कामाला सुरुवात केली। त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला काही गोष्टींमध्ये डावलण्यात आलं, काही गोष्टींवरचे चुकीचे आरोप करण्यात आले आणि तिथून जो काही प्रवास माझा मी लांबवला, हेतुपुरस्पर जो लांबवला, त्याच्यामुळे मला हा पक्ष प्रवेशाचा निर्णय घ्यावा लागला। तुम्ही सांगताय हे कारण कदाचित वेगळं आहे, मात्र काल तुम्ही प्रवेशासाठी जाताय असं त्यांना कळताच त्यांनी एक निलंबनाचं पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये छान असा वाचण्यासारखं पत्र आहे की उल्लेख केला की तुम्ही पक्षविरोधी कारवाई केल्या। त्यांनी एक 4 ग्रामपंचायतीचा संदर्भ दिला मोखाडा भाजपने की तिथे तुम्ही पक्षविरोधी कारवाई केल्या। तर खरंच तुम्ही तिथे पक्षविरोधी कारवाई केल्या का? पक्षविरोधी कारवाई करण्यासाठी माझ्यावर तशी जबाबदारी असायला पाहिजे होती, तशी जबाबदारी माझ्याकडे दिलेलीच नव्हती। फक्त एक पाडा, पूर्ण बूथ सुद्धा नाही, फक्त एक पाड्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि आम्ही जवळपास 25 दिग्गज कार्यकर्ते त्या ठिकाणी होतो आणि एवढे करूनही एकही सदस्य आणि सरपंच त्या ठिकाणी निवडून आला नाही। त्याला दोषी फक्त एक विलास पाटील कसा असू शकतो? मग ह्या अगोदर तिथे भाजपची सत्ता होती का? नाही, आजपर्यंत कधीही चासमध्ये भाजप सत्ता नव्हती, कधीच नाही। मग ज्या पद्धतीने 4 ग्रामपंचायतीमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका तुमच्यावर ठेवून त्या पराभवाचा मला तुमच्यावर जबाबदारी दिली, मग ही कारवाई करायला 3 महिने का लागले? 3 महिन्यापूर्वी ग्रामपंचायती झाल्या, त्याची कारवाई कालच का केली? पक्ष प्रवेशाचं कळल्यामुळे त्यांना काहीतरी कारण पाहिजे, मग त्याच्यामुळे त्यांनी घाईघाईने पत्र काढलं आणि मग वरिष्ठांचा आदेश असेल किंवा वरिष्ठांना खुश करण्यासाठी असेल आणि समाज माध्यमात काहीतरी वेगळा मेसेज गेला पाहिजे म्हणून त्यांनी ते पत्र व्हायरल केलेलं आहे। आता आम्ही पत्रकार म्हणून जे ऑब्झर्वेशन केलं की मोखाडा तालुक्यात ज्या आता 5 ग्रामपंचायती लागल्या त्यात जवळपास कारेगाव त्यांची सत्ता होती, भाजपची सत्ता होती, सायदेमध्ये भाजपची सत्ता होती। त्या दोन्ही ग्रामपंचायती ते हरले सत्ता असूनही, तिथे मला वाटतं राष्ट्रवादीचे सरपंच बसले। तर मग ह्या पराभवाला कुणाला जबाबदार धरून त्यांनी कुणाला निलंबन केलं का? असं नाही, कोणालाच नाही। तसं पाहिलं तर 5 ग्रामपंचायती इलेक्शन होतं, त्याच्यामध्ये किनिस्ता, कारेगाव आणि सायदे ह्या पूर्णपणे भाजपच्या ग्रामपंचायती होत्या। त्या 3 ठिकाणी सुद्धा पराभव झालेला आहे। चास तर पहिल्यापासून नव्हती भाजपकडे, तिथे सुद्धा पराभव झालेला आहे। पण तसं आपण पाहिलं तर कोणत्याही विजयाला किंवा पराभवाला असा कुणीही एक व्यक्ती एक घटक असा जबाबदार नसतो, ते सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असते, ती सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे। भाजपमध्ये तुम्ही
जे आमदारकीसाठी ज्यांचं नाव घेतलं जातं किंवा जे ह्या विधानसभेचे प्रमुख आहेत हेमंतजी सोरा यांचे तुम्ही खास मानले जात होते भाजपमध्ये, तर मग हा निर्णय घेताना त्यांना याबाबत कल्पना होती किंवा कसं? नाही, त्यांना याबाबत कल्पना नव्हती. माझा वैयक्तिक निर्णय मी घेतलेला आहे. ओके. आता तुम्ही एक नवीन राजकीय करिअरला सुरुवात केलेली आहे. आता मागे इतिहासात जाऊन कुणावर टीका वगैरे टिप्पणी करण्यापेक्षा आता ह्या पक्षात तुम्ही आले, आता सध्या तुमच्याकडे कमी मनुष्यबळ वगैरे असेल, तर पुढील वाटचाल काय असेल, कशी असेल? नाही, नक्कीच पुढील वाटचाल तर करणारच आहे. पूर्ण तालुक्यामध्ये आपला पक्ष कसा वाढेल त्यासाठी मी प्रत्येक बूथवर जाऊन प्रत्येक जे माझे काय सहकार्य आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन मी पक्ष वाढवणार पूर्ण तालुक्यामध्ये, आणि जिथे ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी सत्ता आणण्याची मी नक्कीच प्रयत्न करणार. पण तुम्ही भाजपमधून अजित पवार गटात गेले, तर अजित पवार गट आज भाजप सोबतच आहे. मग काम करताना पुन्हा भाजप सोबत काम करताना आता जे तुमचं ज्या पद्धतीने निलंबन झालं, ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये तुमच्यावर आरोप केले गेले, तर ह्याचा त्या कामकाजावर परिणाम होईल? नाही, माझ्यावर तर परिणाम होणार नाही. ज्यांनी कारवाई केली तुमच्यावर नाही, कामावर परिणाम होणार नाही. उलट मी अजून जोमाने काम करणार आहे. आणि मी असं कोणत्याही आजपर्यंत माझ्या करिअरमध्ये मी अशा कोणत्याही आरोपाला मी हिंमत देत आलेलो नाहीये. मी आणि माझं तुम्ही स्टेटसही पाहिलं असेल, मी स्वतंत्र विचाराचा माणूस आहे. स्वतंत्र न विकलेला माणूस. त्याच्यामुळे मी नेहमी माझ्याच विचारांनी काम करतो. कोणी माझ्यावर आरोप केले काय आणि कोणी मला शाबासकी दिली काय मी त्याच्याकडे कधी बघत नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे, म्हणजे तुम्ही माझे सगळीकडे मित्र आहेत ते कोणी सांगावं का मी माझ्या पक्षाशी माझ्या कामाशी किती प्रामाणिक आहे, हे त्याचं उदाहरण बाकीचे लोक देतील मी सांगण्यापेक्षा. हे होते विलास पाटील. आपण शॉर्ट बट स्वीट अशी त्यांची मुलाखत घेतली. मात्र ह्यांच्यावर काल जेव्हा निलंबनाचं पत्र आलं त्याच्यामध्ये पक्षविरोधी कारवाया केल्याचं आणि एका ग्रामपंचायतीमध्ये पक्षाच्या विरोधात जाऊन काम केल्याचा ठपका मोखाडा भाजपने ठेवला. मोखाडाच्या राजकीय इतिहासात हे पहिलंच असं निलंबन हे भाजपकडून करण्यात आलं. आजवर राष्ट्रवादी असतील, शिवसेना असतील, इकडचे तिकडे बरेचसे सोडून गेले, पण असं निलंबन आणि असे आरोप करून कधी असं राजकारण झालं नाही. ते काल भाजपने एक मोखाड्याच्या राजकारणात एक नवा पायंडा काल त्या निलंबनाच्या हिशोबाने मांडला. तर त्यावेळी ज्या पद्धतीने आम्ही विलास पाटलांना बघत होतो की भाजपचा एक निष्ठावान कार्यकर्ता, हेमंत सोरांचा खास माणूस म्हणून त्यांची संपूर्ण तालुक्यात ओळख होती. पक्षासाठी झटणं झोमणं म्हणजे या अगोदर एक तालुकाध्यक्षाला समज ते काम करत होते. प्रत्येक डॉक्युमेंटली सगळं व्यवस्थित असणं, संघटना जपणं. मात्र ज्या पद्धतीने निलंबन केलं त्यातून विलास पाटलांची आपण मुलाखत घेतली, त्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं. पण आम्ही मशाल न्यूज नेटवर्क कडून एक सांगतोय, एक आवाहन करतोय की आपण एखादा कार्यकर्ता निष्ठावंत राहतो, पक्षासाठी झटतो, नेत्यासाठी झटतो, तो काय 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 करतो, घरावर प्रसंगी तुळशीपत्र ठेवून ह्या राजकीय लोकांच्या मागे कार्यकर्ते जाताना दिसतात. मात्र जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला ह्या कामाचं फळ मिळावं, म्हणजे तुमची थोडीशी प्रगती व्हावी, राजकीय प्रगती असेल, आर्थिक प्रगती असेल, एखादं पद मिळावं, त्या पदासाठी तुम्ही जेव्हा इच्छुक असता तेव्हा तुम्हाला डावललं जातं, मोठमोठ्या लोकांनाच ती पदं दिली जातात. आणि ह्यामुळे खरं तर कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या का, झेंडे घेऊन धावायचे का, हा प्रश्न निर्माण होतोय. पण यानंतर सुद्धा ह्या सगळ्या केलेल्या कामाची पोचपावती तुम्हाला तुमचा पक्ष देत नाही, तर उलट तुम्हाला अगदी तुमचा अपमानजनक निलंबन पत्राद्वारे केलं जातं. ही खरं मोठं शिकण्यासारखी गोष्ट यातून कार्यकर्त्यांसाठी आहे. म्हणजे आज जे कार्यकर्ते ह्या प्रकरणावर विलास पाटील असतील का कोणत्याही एखाद्याचं निलंबन झाल्यानंतर हसत असतील, तर तुम्ही हसणारे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, तुम्ही सुपात आहात. उद्या जात्यात तुम्ही सुद्धा जाणार आहात आणि तुमचं सुद्धा पीठ होणार आहे. हाच ह्या मुलाखतीमागचा आणि या आजच्या सगळ्या ह्यातून संदेश देऊ इच्छितोय. मशाल न्यूज नेटवर्कसाठी कॅमेरामॅन वामन दिगासह हनीफ शेख,